विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इम्पोर्टंट क्वेश्चन सिरीज आणि त्याच्यामध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. आयएमपी क्वेश्चन देत असताना सुरुवातीला सांगणार आहे की या टॉपिक मध्ये असे दोनच प्रश्न आहेत की जे तीन तीन चार चार वेळा रिपीट झालेले आहेत. मग त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑब्व्हियसली तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी आयएमपी क्वेश्चन मी देणार आहे, पण तुम्ही सबस्क्राईब केलं, व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक केलं, मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर केला की YouTube सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यासारख्या गरजू मुलांपर्यंत. तर गरजू म्हणजे काय? खरं सांगू का? अभ्यास करताना आपल्याला समजतच नाही नक्की करावा कसा अभ्यास. मला करायचा आहे अभ्यास. काय करू नक्की? मला सांगा ना, छोटा टॉपिक आहे का? प्रचंड मोठा टॉपिक आहे. पण मी स्टार्टलाच सांगणार आहे. सांगतो पहिला प्रश्न कुठला? प्रेशर प्रेशर त्याचं एक्सप्रेशन. प्रेशर ऑफ अ आयडियल गॅस. 4 मार्काला सेक्शन डी मध्ये 7 पेपर झालेत आतापर्यंत. 3 वेळा रिपीट झालंय. लॉटरी आहे लक्षात घ्या. अरे पण प्रेशर ऑफ अ आयडियल गॅस इथून एक्सप्रेशन स्टार्ट झालं. हे एवढं लिहायचंय. 1 पेज. हे दुसरं पेज. हे तिसरं पेज आणि इथं ते एक्सप्रेशन फिनिश होतंय. मग मी एवढं करू कसं? बघा, मी असताना काळजी करायची गरज नाही. आपली संघर्ष बॅच आहे ना, त्याच्यावर हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे ट्रिक्स आहेत. हे एवढं मोठं डेरिव्हेशन आहे ना, एवढं लिहायची गरजच नाही. तर आता तुम्ही संघर्ष बॅच घेतली असेल, तुम्हाला माहिती आहे आपण कन्सिडर, लेट, वी नो दॅट, थोडक्यात उत्तर लिहितो. मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. स्टेप 1. थांबा 1 मिनिट याची साइज कमी करतो. ओके. ओके. हां. स्टेप 1, तुम्ही चेंज इन मोमेंटम फाइंड आउट करा. अरे मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी. तर बघा ना, व्हीएक्स वेलॉसिटी आहे. इथं पण व्हीएक्स आहे. पण इथून इकडे गेल्यानंतर रिबाउंड होऊन जेव्हा इकडे येईल, डायरेक्शन चेंज होणार. म्हणून मायनस साइन येणार की नाही? मग फर्स्ट स्टेप चेंज इन मोमेंटम काढा. सेकंड स्टेप टाईम फाइंड आउट करा त्या मोमेंटम चेंजसाठी लागणारा. झालं 2 स्टेप. आता मला सांगा 9th स्टँडर्डला न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन होता की नाही? फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे थर्ड स्टेप फोर्स काढा. आता 8th स्टँडर्डला होतं. टॉपिकचं नावच प्रेशर, फोर्स अपॉन एरिया. मग ते फोर्सला एरियाने डिव्हाईड करा. प्रेशर मिळालं. तेच तर एक्सप्रेशन काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि शेवटची 5वी स्टेप म्हणूया आपण. 5 स्टेपमध्ये मी या मोठ्या एक्सप्रेशनला डिव्हाईड करतोय. फिनिश. ओके. तुम्ही संघर्ष बॅच मधले डेमो लेक्चर बघा. फ्री कंटेंट आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल्स मी त्यात सॉल्व्ह करून देतोय विथ लॉग कॅल्क्युलेशन. ओके. बरं, आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सॉरी, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम नाहीये. प्रेशर गॅसचं प्रेशर आहे. चला, ही आरएमएस वेलॉसिटी आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का 1/3 रो सी स्क्वेअर आरएमएस. हे सिम्बॉल किती छान वाटतं की नाही? सी म्हणजे वेलॉसिटीच आहे ना आणि आरएमएस लिहूया ना. काय होतोय प्रॉब्लेम सांगू का तुमच्या नवीन टेक्स्ट बुक मध्ये? डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा रे. मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी कुठला सिम्बॉल वापरणार? व्ही. आणि मग तो व्ही आणि या व्ही मध्ये गोंधळ होतोय. मग आता मी जर ऍक्च्युअली सी आरएमएस लिहू शकतो तुम्ही आरएमएस वेलॉसिटी. मग मी काय म्हणतोय बघा, मग प्रेशरचा फॉर्म्युला 1/3. रो म्हणजे काय रे? मास अपॉन व्हॉल्यूम आणि हे सी स्क्वेअर आरएमएस. मी आता गंमत काय करतोय बघा. मी या 3 ने इकडे मल्टिप्लाय करतोय आणि व्ही न सुद्धा इकडं राहिलंय एम सी स्क्वेअर आर एम एस. मी आता काय करतोय बघा, याला 2 न डिवाइड करतोय, 2 न डिवाइड करतोय. मिळाली का मला कायनेटिक एनर्जी 3/2 पीव्ही. न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार. या पुस्तकात आहे. प्रेशर दिलाय, व्हॉल्यूम दिलाय आणि कायनेटिक एनर्जी विचारले 3/2 पीव्ही. पण पीव्ही मी तुम्हाला सांगतो थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीमध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आहे मायनस पी डेल्टा व्ही. तिथं सुद्धा प्रेशर जर ऍटमॉस्फेरिक मध्ये असेल, ओके, तर व्हॉल्यूम लिटर मध्ये घ्यायचंय. मग लिटर ऍटमॉस्फेरिक किंवा प्रेशर जर बार मध्ये असेल तर व्हॉल्यूम डीएम क्यूब म्हणजे लिटर, मग डीएम क्यूब बार म्हणजे 100 जूल. हे सगळं कन्व्हर्जन तुम्हाला आलं पाहिजे. आता गंमत सांगू का? कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूम 3/2 पी एनआर. आता पीव्ही म्हणजे कोण रे? एनआरटी की नाही? मग मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असं सुद्धा लिहू शकतो ना. पीव्ही ची व्हॅल्यू कोण? एनआरटी, आयडियल गॅस इक्वेशन. मग कायनेटिक एनर्जी पर मोल पाहिजे. एन इकडे डिव्हाईड करा. आता गंमत सांगू का? कायनेटिक एनर्जी लक्षात घ्या 3/2. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्सला अवोगॅड्रोज नंबरने डिव्हाईड करा. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येणार 3/2 एन एबी बोल्ट्झमन कॉन्स्टंट.
मग असे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे तुम्हाला आणि आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा अख्खा व्हिडिओ मी तयार केलेला लक्षात घ्या आणि ते 7 फॉर्म्युले डी ब्रॉग्लीजचे मी तुम्हाला डिराईव्ह करून दिलेत. ओके, ते जाऊ दे बाजूला. पहिलं कळालं. पहिला क्वेशन प्रेशर किती वेळा रिपीट झालाय? 2 ते 3 वेळा रिपीट झालेला क्वेशन आहे. आता नेक्स्ट क्वेशन मी तुम्हाला सांगतो. डायरेक्टली तुम्ही कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन तिघांच्या डेफिनिशन करा आणि त्याच्यामध्ये रिलेशन आहे A प्लस R प्लस T इक्वल्स टू 1 हे रिलेशन. 3 मार्काला येतो रे प्रश्न. सोप्पं आहे. 7 मार्काचा टॉपिक आहे. हा प्रश्न 3 मार्काला आलं तर ते मोठं वेटेज आहे. लक्षात घ्या. 3 वेळा रिपीट झालेला आणखीन हा प्रश्न. परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यासाठी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू किती असते? त्याचं कन्स्ट्रक्शन काय? अरे हेच कन्स्ट्रक्शन आहे. इट कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड सिलेंडर. आउटसाइड सरफेस इज सिल्वर पॉलिश्ड. देअर इनसाइड देअर इज अ कोनिकल प्रोजेक्शन. इनसाइड सरफेस इज कोटेड. अरे जे दिसतंय ते लिहायचं. देअर इज अ इव्हॅक्युएटेड स्पेस बिटवीन टू सर्क्युलर डबल वॉल. अरे कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? पाठ थोडंच करायचे. जे दिसतंय ते लिहायचंय. आय-एम-पी क्वेशन 2 मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन दिलेत मोस्ट. प्रेशरचं एक्सप्रेशन आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर सांगतो स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. एनर्जी रेडिएटेड per unit time, per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. पण रेट ऑफ इमिशन असंही तुम्ही लिहू शकता. 2-3 वेगवेगळे एक्सप्रेशन दिलेत. हे करायचं. इथं बघा लॅम्बडा मॅक्स त्याचा संबंध वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये आहे. ह्याची मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर. हे दोन्ही लॉ परीक्षेत आलेले आहेत. करायचे. त्याच्यानंतर सांगतो क्रिचॉफ्स लॉ. क्रिचॉफ्स लॉ असा आहे की A इक्वल्स टू E म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. हे तुम्हाला प्रूव्ह पण करायचं आहे लक्षात घ्या की A इक्वल्स टू E. हे बघा इथे देऊ का? इमिसिव्ह पॉवर थांबा 1 मिनिट याचं स्टेटमेंट state that given the ratio of emissive power to the coefficient of absorption of body is equal to emissive power for perfectly black body at the same temperature. ओके, मी तुम्हाला सांगू का? त्यांनी जरा थोडासा वेगळा केलाय फॉर्म्युला पण हा देखील बरोबर आहे. हे लक्षात घ्या. तेही बरोबर आहे. अरे R अपॉन RB म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्यांनी पण दिलंय की नाही? बघा. इक्वल्स टू E म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ इमिशन. ओके, समजून घ्या. हे क्रिचॉफ्स लॉचं स्टेटमेंट आहे. म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, मग क्रिचॉफ्स लॉ करा. आय-एम-पी क्वेशन आहे. डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनिशन करा, पण लॉ ऑफ इक्विपार्टिशन नाही विचारलं कधी. विचारतील. स्टेटमेंट दिलंय व्यवस्थित करा. आय-एम-पी क्वेशन तुम्हाला मी देतोय. आता डिटेलमध्ये घेत बसत नाही. पण हे आहे ना मीन फ्री पाथ हे न्यूमेरिकल इम्पोर्टंट आहे. अरे न्यूमेरिकल पेक्षा फॉर्म्युला इम्पोर्टंट आहे. विचारतात. एम-सी-क्यू म्हणून विचारलेला आहे. त्याच्यानंतर मेयर्स रिलेशन आलेला आहे. मेयर्स रिलेशन करायचंय तुम्हाला. लिहून घेता ना तुम्ही माझ्याबरोबर क्वेशन सगळे. मेयर्स रिलेशन नंतर हे जे मोनो एटॉमिक गॅससाठी जे एक्सप्रेशन्स आहेत हे सीव्ही ची व्हॅल्यू मोलार स्पेसिफिक एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर मोनो एटॉमिक गॅस सेपरेटली 2 मार्काला विचारलंय. मग तुम्हाला डायएटॉमिक गॅस त्याचप्रमाणे पॉली एटॉमिक गॅससाठी सीव्ही, सीपी, गॅमा याची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथं काय लिहिलंय बघा. एव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज प्रोपोर्शनल टू हेच विचारलंय परीक्षेत. एव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल हे डेरिव्हेशन मग हे सगळं डेरिव्हेशन पुस्तकातलं हे आलेल्या परीक्षेत रिपीट होणार. बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेले प्रश्न हे परत रिपीट होतात. हे मी अनुभवावरून सांगतोय. त्यामुळे हे ॲट एनी कॉस्ट करायचंय आपल्याला. बरं कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे इमिसिव्हिटीची डेफिनिशन आहे इथं. ओके आणि इथं जे आहे ना, ती डेफिनिशन आहे इमिसिव्ह पॉवरची. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया. हे जे आहे ते पण डेफिनिशन तुम्ही करा. मग आता या टॉपिक मधले जे क्वेशन्स मी तुम्हाला आय-एम-पी सांगितले ते मन लावून करायचे. संघर्ष बॅच फॉलो करायचे तुम्हाला फ्री कंटेंट आहे बघून घ्या. ओके आणि सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं चॅनल जास्तीत जास्त मित्रांबरोबर तुमच्या शेअर करा. ऑल द बेस्ट.